तृतीयपंथी पांडुरंग गुरव देवमामा यांचं दातृत्व जोगवा मागून जमा केलेल्या पैशातून आदमापूर तालुका भुदरगड या जिल्हा परिषदेच्या शाळेला 1 लाख रुपये देणगी दिली। तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांनी यापूर्वीही विविध मंदिरांना, सरकारी शाळांना स्वतःच्या वृद्ध काळाचा विचार न करता लाखो रुपयांची देणगी दिली। पांडुरंग गुरव यांचे गाव आसगोळी, तालुका चंदगड असूनही आदमापूर येथे देवदर्शनाला आले असता आदमापूर जिल्हा परिषदेच्या शाळेची अपूर्ण इमारत बघून शाळेला 1 लाख रुपये देणगी दिली। सरकारी नोकरी, भरपूर पगार असूनही आपण ज्या शाळेत शिकत मोठं झालो त्या शाळेला कोणी फुकटी कवडी सुद्धा देत नाही। अपवाद काही कर्मचारी व अधिकारी आहेत। भ्रष्टाचारी कर्मचारी व अधिकारी हे तर गेंड्याच्या कातडीचे असतात। देवमामा यांचे गाव व शाळा आदमापूर नसतानाही 1 लाख रुपये जोगवा मागून देतात, म्हणूनच ही मदत उच्च कोटीची वाटत आहे। कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता, मदत केल्याचा व्हिडिओ शेअर न करता, प्रसिद्धीसाठी पेपरबाजी न करता अतिसामान्य माणसं दुसऱ्याच्या मदतीसाठी जेव्हा उभी राहतात तेव्हा ती हिमालयाच्या उंचीची वाटतात। तृतीयपंथी पांडुरंग गुरव हे जोगवा मागत आपला उदरनिर्वाह करतात। लोक देवमामा म्हणून जोगवा व पैसे देतात। स्वतःची उपजीविका साध्या पद्धतीनं करत साठवलेले पैसे देवमामा शाळा, मंदिराला दान करत असतात। देवमामा यांना जोगवा मागणी बंद झाल्यावर उदरनिर्वाह होणं अवघड आहे। आपल्या वृद्धापकाळासाठी पैसे ठेव साठवून औषध, भोजन याची व्यवस्था करायची सोडून साठवलेले पैसे दान करत फिरणारे देवमामा कर्णाचे दुसरे अवतारच आहेत। शाळेत शिक्षण घेऊन मुले मुली मोठी व्हावीत, स्वतःच्या पायावर उभी राहावीत, सरकारी शाळेला मदत करतात। देवमामा कोणत्याही ग्रंथालयात गेलेले नाहीत, कोणतीही पुस्तकं वाचलेली नाहीत। एक शिक्षण तर कोसो दूर असताना कोणताही गुरु, शिक्षक, मार्गदर्शक भेटला नसतानाही लाचार व अपमानास्पद जीवन जगत अनुभवाच्या पुस्तकातून देवमामा यांच्याकडे समाजभान वा दातृत्व आहे। दातृत्व उच्च शिक्षणावर, उच्च पदावर, दर्जेदार स्कूलवर वा श्रीमंतीवर अवलंबून नसतं, तर त्यासाठी लागतो अंतःकरणाचा मायेचा ओलावा, करुणा वा संवेदनशीलता। समाजात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे असहाय्य दिव्यांग, जोगवा मागून जीवन जगणारी अथवा भविष्याची वृद्धापकाळात कोणतीही तरतूद नसणारी वेडी माणसं आपली अर्धवट भरलेली ओंजळ भुकेल्या, रंजल्या, गांजल्या लोकांसाठी रेती करतात, तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होतं। समाजात काही लोक व संस्था क्राउडफंडिंगद्वारे देणगी जमा करून गरीब, गरजू, वंचित, भुकेलेल्या, वयोवृद्ध यांच्यासाठी माध्यम म्हणून सेवा करत असतात। हे निश्चितच कौतुकास्पद व गौरवास्पद आहे, पण स्वतः अपमानित होत जमा केलेले सर्वच पैसे दान करणं हे तर फार मोठा सेवाभावी कार्य आहे। तृतीयपंथी पांडुरंग गुरव देवमामा यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वराच्या चरणी मनोमन प्रार्थना। हिरकणी न्यूज मीडियासाठी श्री किशोर गायकवाड, नवे पारगाव, तालुका हातकणंगले, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।